नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी सुरेखा आणि मी अजून एक व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासाठी. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण वॅक्सिंग बनवणार आहोत. तर चला, त्यासाठी आपल्याला 2 लिंब घ्यायची आहेत आणि थोडीशी शुगर घ्यायची आहे. तर चला किचनमध्ये बघूया आपण. तर त्यासाठी 2 चमचे मी स्पून असं घेतलेलं आहे शुगर. तुम्ही तुमच्या हिशोबाने 1 किलो घेऊ शकता किंवा अर्धा किलो घेऊ शकता. मला थोडंसंच करून दाखवायचं होतं. 2 लिंबांचा रस टाकला आहे त्याच्यामध्ये आणि आता गॅसवर ठेवलं आहे. एकदम मीडियम याच्यामध्ये ठेवायचं आहे, मीडियम गॅसवर. आणि थोडंसं असे बघा बुडबुडे चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये बबल्स. आणि मग हळूहळू करून ते ब्राऊन होत जाणार. ब्राऊन झालेलं आहे आणि आता आपली वॅक्स रेडी झालेली आहे. आता मी अप्लाय करून दाखवते तुम्हाला. तर आता आपण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लगेच फेसवर अप्लाय करू नका. आधी तुमच्या हातावर ट्राय करा किंवा तुमच्या पायावर ट्राय करा. तर आता मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी आपल्याला आता एक वॅक्स स्ट्रीप घ्यायची आहे. ही तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल. अगदी 20 रुपयाला भेटते आणि भरपूर असतात त्याच्यामध्ये. सो तुम्ही वापरू शकता ते व्यवस्थित. तुम्हाला जेवढ्या दिवस राहशील तेवढं. सेकंड, आता चला आपण अप्लाय करून घेऊया आपला वॅक्स. त्यासाठी तुम्हाला हाताला टॅल्कम किंवा लूज पावडर लावून घ्यायची आहे. मी जस्ट आता आंघोळ करून झालेली, सो मी काहीच नाही अप्लाय केलं आहे. तुम्हाला जर घाम वगैरे आला असेल तर तुम्ही आधी पावडर लावा आणि मग वॅक्स लावा. आता वॅक्स लावून घ्यायचे या पद्धतीने. आणि मग आता ती स्ट्रीप घेऊन असं थोडंसं चोळायचं, असं जोरात चोळायचं घट्ट. आणि मग त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला रिमूव्ह करायचे केस. सो आता बघा तुम्ही, माझी स्किन जी आहे, आपण जे सलूनमध्ये करतो ना त्याच्यामध्ये एकदमच निघून जाते. पण या वॅक्सने थोडा टाईम लागतो, पण तरीसुद्धा माझी ग्रोथ निघालेली आहे. बघा, तुम्ही जर बाहेर जाऊ शकत तर तुम्ही ह्या वॅक्स ट्राय करू शकता. अगदी छान आहे. आणि कित्येकदा काय होतं, वॅक्स करताना वॅक्स अगदी घट्ट होऊन जातो, आपल्याला काहीच समजत नाही काय करावं. तर हे वॅक्स डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं, ते गरम करायची टेक्निक आहे. तर काय करायचं, एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही वॅक्स ठेवायची आणि ती वॅक्स ठेवून थोड्या वेळ ढवळायची. आणि ढवळल्यानंतर मग ती वॅक्स काय होते, मेल्ट होते. बघू शकता तुम्ही, हळूहळू ही मेल्ट होणार आणि मग तुम्ही नंतर परत यूज करू शकता. जर तुम्ही असं थोड्या दिवस ठेवलं असेल ना कंटेनरमध्ये, मग नंतर रियूज करू शकता तुम्ही. आणि जर तुम्ही समजा तुम्हाला वापरायचं असेल फेस तर वापरू शकता, पण काळजीपूर्वक वापरा, नाहीतर मग कधी कधी चटका वगैरे लागायची भीती असते. सो तुम्ही हे काळजीपूर्वक वापरा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही वॅक्स बनवत असाल, तुम्ही नवीन असाल, तर त्याची टेक्निक आहे, तुम्ही वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्या पाणीमध्ये थोडंसं वॅक्स टाकून बघू शकता. जर ते वॅक्स अगदीच खाली चिटकलं तर नाही म्हणजे घ्यायचं, आणि जर असं हाताला चिटकत असेल, असं नरम झालं. आणि आता मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बाय, सी यू. आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिकवर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते नक्की सांगा मला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ओके, बाय, थँक्यू, लव यू सो मच.